नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना दिला जाणारा वाढीव 50,000 रुपयाचं अनुदान हे या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच की 8 जुलै 2026 रोजी घरकुलचा वाढीव अनुदान देण्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 140 कोटी रुपयाचा निधी हा घरकुल वाढीव 50,000 रुपयाचं अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी केलेले आहे. राज्यांमध्ये सर्वांसाठी म्हणजे घरं यांच्या अंतर्गत घरकुल मंजूर केले जात आहे. या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून इतरही योजना जात आहे. म्हणजेच की अशा योजना अंतर्गत 2024-25 नंतर जी काही घरकुल मंजूर होतील अशा घरकुलला राज्य शासनाकडून 50,000 रुपयाचा वाढीव अनुदान, ज्यांच्यामध्ये सोलार आणि 15,000 रुपये, 35,000 रुपये अशा बांधकामासाठी अशा प्रकारे हे अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. म्हणजे 35,000 बांधकामासाठी, 15,000 सोलारसाठी. याचप्रमाणे अंतर्गत होणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी एकूण 700 कोटी रुपयाचा निधी हा 2026-27 वर्षाकरता तरतुदी म्हणजे याचपैकी पहिल्या हप्त्यापोटी 140 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी GRच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. या अंतर्गत अनुदानासाठी पात्र होतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये आता 35,000चं डायरेक्टली अनुदान सोलार म्हणजेच की साठी आणि 15,000चं अनुदान हे सोलारसाठी डायरेक्टली तुमच्या खात्यांमध्ये वाढीव अनुदान 50,000 हे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. धन्यवाद.